राज्याचे फलोत्पादन व रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांची रायगडचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल एकनाथ शिंदे युवा सेनेच्या वतीने शहरातील 4 पुतळा येथे फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष करण्यात आला। हम तुम्हारे साथ हैं। भरतशेठ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आवाज कुणाचा? भरतशेठचा। एकच मंत्री, पालकमंत्री। आम्ही गेल्या वर्षी 13 ऑगस्टला भरतशेठ गोगावले युवा सेनेच्या वतीने रक्ताने पदर लिहून एकनाथजी शिंदे साहेबांना पोचवलेलं होतं। साहेब म्हणले की देर है लेकिन अंधेर नहीं, भगवान के देर में अंधेर है लेकिन अंधेर नहीं। आज राजधानी रायगड, स्वराज्याची राजधानी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद माननीय भरतशेठ गोगावले साहेबांना मिळलंच पाहिजे म्हणून आम्ही सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताने पत्र लिहून व विविध प्रकारे आंदोलन केलं होतं। त्याचा आज आमचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे। तुळजाभवानी व ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज चरणी प्रार्थना केली होती, ती देखील प्रार्थना यशस्वी झाली अशी ठरत आहे। आज आमचे नेते सन्माननीय भरतजी गोगावले साहेब हे शिवरायांचे मावळे म्हणून आज रायगडच्या पावनभूमीत त्यांचं अजरामर असं काम झालेलं आहे। ते आज महाराष्ट्रभर काम करतात। आमच्यासारख्या विविध युवकांना व शिवसैनिकांना त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्यक्ष मदत केली जाते। व काय केलं ते सांगा। आज आम्ही काल भरतशेठ गोगावले साहेबांचं पालकमंत्रीपद डिक्लेअर झाल्यानंतर आज आम्ही युवा सेनेच्या वतीने भव्य पेढे वाटप करून व फटाक्यांची आताशबाजी करून जल्लोष साजरा केलेला आहे। ओके। सरकार स्थापन झाल्यापासून नाशिक आणि रायगड या 2 जिल्ह्याचे पालकमंत्रीपद रिक्त ठेवण्यात आले होते। मात्र तब्बल 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर या 2 जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा 2 मंत्र्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे। या निवडी जाहीर होतात सोलापूर शहर जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। या प्रसंगी कोंडी पंचायत समिती सदस्य धनाजी भोसले, युवा सेना सहसचिव समद बिराजदार, पवन आलोरे, केदार धोत्रे, विशाल पाटील, विनायक पाटील, अभिषेक भोसले, जियान बागवान, पवन गोसावी, शाबाद शेख, विजय मोटे, आकाश गजगाटे, विरेश कलशेट्टी, विकास सावंत। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।